आई जीत ये तू कसं काय इकडं? मम्मीचा खबरी बनून आला यो टिल्लू. खानावळ खाली झाली का नाही याची खबर पाहिजे असणार याच्या आईला. तसं काय नाही. तसं नाही मग कसं? ही जी सगळी तोडफोड आहे ना, हा कारनामा तुझ्या मम्मीचा आहे हे चांगलं माहितीये मला. तिला जाऊन सांग खानावळीचा ख सुद्धा वाकडा करता येणार नाही. बस आता गौरी बस. वड्याचं तेल वांग्यावर कशाला? हा जेवलास का बाळा तू? नाही ना, मम्मीने काही बनवलंच नाही. उपाशी आहेस होय? शारदा जा ग, पोरग उपाशी आहे. काहीतरी खायला घेऊन ये जेवायला. जा. पण खानावळ तर बंद आहे की. अरे खानावळ बाहेरच्यांसाठी बंद आहे. तू घरचा आहेस ना? मग तुझ्यासाठी कशी बंद असेल खानावळ? हा मानतीय आण ग शारदा लवकर, भूक केलंय पोर. हा ठेव ठीक आहे. करा लाड्याचे. म्हणजे खानावळीत काहीतरी खायला घालून माझ्या पोरावर भानामती केली असं म्हणायला कमी करणार नाही ती बाई. गौरी हे खरं आहे. मम्मी सांगती मला खानावळीतलं काय बी खायचं नाही. तिला असं वाटतं कृष्णाई मला विष खाऊ घालून मारून टाकल. बघ ऐकलास? एवढी भ्या वाटते तर कशाला खातो रे? भ्या भ्या मला नाही, मम्मीला आहे. आणि तसंही आईच्या हातचं खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही. तुझ्या तर आई अरे अगं काय करते? बाजूला हो. खाऊ दे की बिचाऱ्याला. खाऊ दे. आई माझ्या अभ्यासातून वेळ काढून मी ह्याला इंग्रजी शिकवलं तरी चाचणी परीक्षेत नापास झाला यो टिल्लू. त्या मिनीकडून ना शिक काहीतरी. फक्त इंग्रजीत नाही, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री मध्ये पण नापास आहे. आता बस की. आता खाताना कशाला अभ्यासाच्या गोष्टी? तू खा बाळा. आणि गौरी तू घाटावर जा. पुजारी बुवांनी आरतीसाठी प्रसाद मागवलाय.